मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चर्चित वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता, हालचालींना वेग, पोलिसात फक्त खंडणीचा गुन्हा. देशमुखांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओवरचे ठसे आरोपींशी जुळल्याची माहिती, सीआयडीला मोठं यश. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेंची तब्बल 9 तास सीआयडी चौकशी. सरपंच देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा संशय फोल. दारू पिऊन दमानियांना व्हॉइस मेसेज पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न. धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळी आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली तर भाजपचे नेते कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान म्हणून प्रियंका गांधी निवडून येतात. मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. सर्व अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करत असल्याचंही वक्तव्य. नागपूरमध्ये दिवसभरात 2 हत्या. जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तानच्या चौकीदाराची तरुणाकडून हत्या, तर गांधीनगर परिसरात जुन्या वादातून एकाची हत्या. इस्रोकडून आज पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग. डॉकिंग अनडॉकिंग क्षमतेत भारत स्वावलंबी होणार. अंतराळात स्वतःचं स्थानक बनवणं दृष्टीपथात. उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात हिमवर्षावाचा प्रकोप. उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते बंद. देशभरात थंडीचा कहर वाढला. आज सोमवती अमावास्या. जेजुरी गडाला आकर्षक रोषणाई. गडावर भाविकांची अलोट गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.